हिंगोली जिल्ह्यातील महायुतीचा अखेर तिढा सुटलेला आहे। आता हेमंत पाटील यांच्यानंतर आता बाबुरावजी कदम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय सांगाल? निश्चितच हिंगोली लोकसभेची उमेदवारीची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एका सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील एका मुलांना ही लोकसभेची फार मोठी जबाबदारी दिलेली आहे। परंतु त्यांनी दिलेली जबाबदारी निश्चितच मी त्यांच्या जबाबदारीला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही। निश्चित विजय झाल्याच्या नंतर गोरगरीब जनतेचे आणि विकासाचे काम करून मी आपला या एकाच मतदारसंघामध्ये दोन उमेदवार झालेले आहेत। की पहिले जे उमेदवार आहेत आता त्यांची देखील या संदर्भात काय सांगाल? असं काही नाही, पक्षांनी त्यांच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी दिलेली आहे। हेमंत भाऊ यांच्या मिसेस आमच्या वहिनी राजश्रीताई यांच्यावर यवतमाळ आणि वाशिम लोकसभेची उमेदवारी देऊन फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि ते सुद्धा निश्चितच पार पाडतील आणि या जागेसाठी विजयी होतील अशी मला खात्री आहे। या जागेसाठी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होते। हेमंत पाटील यांच्या जागेसाठी उमेदवारीसाठी आता तुम्हाला मिळालेली आहे, त्यांची मनधरणी कशा पद्धतीने करणार? नाही असं काही होणार नाही। आताच मी आजी माझे सर्व आमदार साहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष सर्वांना भेटून आलो आणि असं कुठलीही नाराजीचं त्यांच्या तोंडून ऐकलं जात नाही आणि आमच्यापेक्षाही भाजपचेच पंतप्रधान होणार आहेत। निश्चितच त्यांनाच जनतेसमोर आपला काय अजेंडा राहणार आहे? काय जनतेसमोर विकास काम आहे एवढंच। कुठल्या कुठल्या विकासा संदर्भात आपण? आरोग्य, उद्योग, वीज, रस्ते, पाणी, सिंचन याच्याविषयी विजयी झाल्याच्या नंतर काम करू। आज आपल्याला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर काय भावना कशा? फार मोठी जबाबदारी आहे, परंतु आनंदही झाला आणि जबाबदारी वाढली, कारण त्यांनी दिलेली जबाबदारी कुठल्याही परिस्थितीत आम्ही निवडून आणणारच आणि त्यांनी जबाबदारी टाकली ते त्या जबाबदारीला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही। आता उमेदवारी आपण भरणार आहात उद्या, तर सोबत कोण कोण येणार आहे? काय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे। किती वाजता भरणार? 11 साडे11च्या दरम्यान। तर हे होते उमेदवार बाबुरावजी कोहळेकर। आता उद्या जे आहे ते 11 साडे11च्या दरम्यान मध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत। श्रीधर बावनटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।